सकाळी उठल्यानंतर स्वतःकडे पाहणं, स्मित हास्य देणं, दिवसभराची सगळी कामं पार पाडण्यासाठी आपलं शरीर धडधाकट असणं म्हणजे सकारात्मकता. ताजी हवा, सूर्यकिरण जेव्हा आपण आपल्या शरीरावरती घेतो, चेहऱ्यावरती घेतो आणि तेव्हा जी जाणीव होते ती म्हणजे सकारात्मकता. ज्या शक्तीवर आपण विश्वास ठेवतो त्या शक्तीच्या समोर जाऊन जे जे काही आपल्याला मिळालेलं आहे, जे जे काही आपण मिळवलेलं आहे, आपल्याकडे जे जे काही आहे त्या सगळ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं, त्या शक्तीसमोर जाऊन त्या शक्तीला धन्यवाद देणं म्हणजे सकारात्मकता. शांत बसून स्वतःमध्ये डोकावणं, ज्या श्वासांमुळे आपलं जीवन चालू आहे त्या श्वासांवरती लक्ष केंद्रित करणं, आपल्या जीवनामध्ये काय चालू आहे त्याचा आढावा घेणं, आपल्या मनाला कुरवाळणं, विचारांना जाताना येताना पाहणं म्हणजे सकारात्मकता. चहा करायला ठेवणं, गाणी, आपलं घर, आजूबाजूचं परिसर, चहाचा पहिला घोट, चहा घेताना मनात आलेले अनेक विचार, स्वतःशीच मारलेल्या गप्पा, गाणी ऐकताना मिळणारा आनंद म्हणजे सकारात्मकता. आपले छंद, आपलं काम, जिथं आपलं मन रमतं, जे केल्यामुळे आपल्याला आनंद मिळतो, जे केल्यामुळे आपलं घर चालतं, ते सगळं करता येणं म्हणजे सकारात्मकता. स्वयंपाक, घरकाम, बागकाम सगळं सगळं अगदी जीव तोडून प्रेम ओतून करणं म्हणजे सकारात्मकता. स्वतःवर प्रेम करणं, स्वतःला वेळ देणं, सतत व्यक्त होत राहणं म्हणजे सकारात्मकता. जवळचे लोक, आजूबाजूचे लोक, मित्र, परिवार सर्वांवरती निस्वार्थ प्रेम करणं, अपेक्षा न करता आपलं कर्तव्य चोख पार पाडणं म्हणजे सकारात्मकता. स्वतःवर काम करत राहणं, आपल्या चुका शोधून त्या सुधारणं, लहान लहान गोष्टींमध्ये आनंद शोधत राहणं म्हणजे सकारात्मकता. स्वतःला शाबासकी देणं, स्वतःचं कौतुक करणं, सतत नवनवीन गोष्टी शिकत राहणं, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे ह्याची सतत जाणीव असणं म्हणजे सकारात्मकता. थोडक्यात सांगायचं झालं तर जे काही आपण रोज करतो किंवा जे काही आपण रोज केलं पाहिजे ते सगळं म्हणजे सकारात्मकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहितीये, सकारात्मक राहण्याचं दडपण न घेणं म्हणजे सकारात्मकता. आपल्याला ना उगाचच असं वाटत राहतं की सकारात्मक राहायचं म्हणजे खूप काहीतरी वेगळं करायचं. त्याचा सतत आपण ताण घेत राहतो आणि मग सकारात्मकता आपल्यात असूनही आपण ती अनुभवू शकत नाही. हे करायचं, ते करायचं, असं तसं, या सगळ्यात ना आपण आपल्याजवळ असलेल्या आनंदाचा अनुभव घेण्यात कमी पडतो. सकारात्मक राहण्यासाठी खूप मोठा परिणाम करणारी पण तितकीच छोटी वाटणारी कृती म्हणजे आपण जे काही करतोय त्या सगळ्याचा अनुभव घेत राहणं. सगळीच कामं आपण करायची म्हणून करतोय, त्याचा आनंद घ्यायला आपण विसरतोय. प्रत्येक कामात, प्रत्येक गोष्टीत जेव्हा आपण प्रेम आणू, प्रत्येक गोष्ट आपण अंतःकरणापासून करू, प्रत्येक काम आपण अंतःकरणापासून करायला सुरुवात करू, तेव्हा त्याची मजा यायला लागेल. जगण्याला अर्थ असणं म्हणजे काय असतं हेच तर असतं ना. म्हणजे बघा, अगदी बेडशीट अंथरताना सुद्धा त्याचं जे सूत आहे त्या सुताचा अनुभव घेणं, त्या बेडशीटवरून हात फिरवणं, त्या मऊपणाचा अनुभव घेणं, पाण्याचा प्रत्येक घोट असेल, फोडणीचा वास असेल, सगळं सगळं अगदी भरभरून अनुभवणं म्हणजेच वर्तमानात जगणं. आणि जेव्हा आपल्याला वर्तमानात जगायला येईल तेव्हा आपण जास्तीत जास्त सकारात्मक राहू. सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी याच्या व्याख्या भरपूर आहेत, पण कोणत्याही व्याख्येचं दडपण न घेता आपल्या आनंदाची व्याख्या स्वतः तयार करणं, परिस्थिती कोणतीही असली तरी जीवनाचा भरभरून आनंद घेत राहणं म्हणजे सकारात्मकता. आपल्याला आलेले अनुभव इतरांना सांगणं, इतरांचे अनुभव ऐकून त्यामधून प्रोत्साहन घेत राहणं, जीवनामध्ये सतत होत असलेल्या बदलांना सामोरं जाता येणं म्हणजे सकारात्मकता. सगळं ना खूप सोपं असतं, आपल्याला उगाचच ते सगळं अवघड करायचं असतं. ते अवघड न करता जे सगळं छान सोपं सरळ आहे ना त्यावरती चालत राहणं, ते सगळं अनुभवत राहणं म्हणजे सकारात्मकता. काहीच न करणं, फक्त आराम करणं, स्वतःला हील करणं, खर्च झालेली सगळी एनर्जी जी आहे, सगळी ऊर्जा जी आहे ती सगळी परत मिळवणं
रडू आलं तर मनसोक्त रडणं, हसू आलं तर भरभरून हसणं. उदास आणि निराश वाटत असेल तर त्यामधून स्वतःला हळुवारपणे बाहेर काढणं म्हणजे सकारात्मकता. सगळं किती छान सुंदर देखणं आहे. उगाच एखाद्या गोष्टीला घेऊन त्याला डिवचत बसलो तर मग आजूबाजूच्या सकारात्मकतेची जाणीव आपल्याला कधीच होणार नाही ना. आणि म्हणूनच आपली दृष्टी बदलायची गरज आहे. दृष्टिकोनामध्ये सौंदर्य जर आपण आणलं तर सगळंच देखणं छान दिसू लागेल. आणि सगळंच जर छान दिसायला लागलं तर मग आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त आनंदच नांदेल. वेळ पडली तर भरपूर काम करणं, कधी कधी 4-4 दिवस नुसताच आराम करणं, स्वतःला चार्ज करणं, नियमांमध्ये राहणं, कन्सिस्टंट राहणं योग्य आहे, गरजेचं आहे, राहिलंच पाहिजे. पण कधी राहता आलं नाही तर त्याचा ताणही न घेणं म्हणजे सकारात्मकता. हलकं फुलकं जगूयात ना. एकतर सगळंच करणार किंवा काहीच नाही करणार असं नको ना करायला. काहीच न ठरवता फ्लो मध्ये रमूयात, फ्लो मध्ये जगूयात, जगण्यामध्ये रमूयात. दुःख, नकारात्मकता ते सुद्धा अनुभवूयात. ते प्रत्येकाच्याच वाट्याला आहे. म्हणूनच दुःखाला न कुरवाळत बसता त्याचा सुद्धा अनुभव घेऊयात. वाईट परिस्थितीवर मात करत, अनेक अडचणींमधून मार्ग काढत, भरपूर आव्हानांना स्वीकारत, आनंदाला न गमावता आनंदाने जगूयात. आपलं काम, आपली दिनचर्या, आपलं कुटुंब, मित्रमैत्रिणी, नातीगोती, सणवार, परंपरा, चालीरीती हे सगळं आपण अनुभवूयात. या सगळ्याचा आपण आनंद घेऊयात. पण या सर्वांसोबत जगत असताना सर्वांपासून अलिप्त सुद्धा राहायला शिकूयात. आणि हेच सर्वांसोबत राहत असताना सर्वांपासून अलिप्त राहता येणं म्हणजे सकारात्मकता. आणि सकारात्मक राहायला शिकणं म्हणजे सुद्धा सकारात्मकताच. तुमच्यासाठी सकारात्मकता म्हणजे काय मला कमेंट्समध्ये लिहून कळवा. इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच अशाच एका नवीन छान विषयासोबत व्हिडिओसोबत आपण भेटूयात. तोपर्यंत सकारात्मक रहा, स्वतःची काळजी घ्या. बाय.